अक्षया अर्जुनची वाट पाहत कारमध्येच होती. मगाचा छान आलेला एक सेल्फी पाहून तिनं तो स्टेटसला लावला आणि एवढ्यात तिला अर्जुनचा मोठ्याने बोलण्याचा आवाज येऊ लागला. अर्जुन सर, ओह माय गॉड. काय झालं पाहायला ती पटकन कारमधून उतरली आणि धावतच आत हॉटेलमध्ये गेली. तर अर्जुन हा म्हणून तावातावाने बोलत होता. काय हे, एक 5 मिनिटात तुम्ही एवढा गोंधळ घातलात. सगळे इतके बेजबाबदार कसे असू शकताय तुम्ही? गॉगल खाली पडतो काय, त्यावर पाय पडलेलाही लक्षात येत नाही तुमच्या. तुम्हाला माहिती आहे का ही माझ्यासाठी किती महत्त्वाची गोष्ट होती? सगळे गोंधळले. कोणालाच माहीत नव्हतं की अर्जुन एवढा चिडेल. त्याचा आवाज आता अधिकच कडक झाला होता. दिस इज डिस्गस्टिंग. एव्हाना आत आलेली अक्षया हे सगळं बाजूला उभी राहून ऐकत होती. अर्जुनचा राग, त्याचं चिडणं आणि त्याच्या हातात तुटलेला गॉगल पाहून ती समजून गेली. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 64. जेवणानंतर अर्जुन आणि अक्षया आपल्या रूममध्ये निघून गेले. अर्जुनने शूटिंग टीमचीही त्याच हॉटेलमध्ये सोय केलेली. ते सगळे खालच्या फ्लोअरला एका रूममध्ये होते. अक्षयाने बाबांना फोन करणं टाळलेलं आज आणि सरळ बेडवर येऊन पहुडली, कारण समीरविषयी ते काहीतरी विचारणार आणि आता तिला त्या विषयावर त्यांच्याशी बोलायचं नव्हतं. समीरच्या मगाच्या वागण्याने ऑलरेडी तिला राग आला होता. बेडवर पडून असताना सहज तिला आजच्या दिवसभरातील अर्जुनसोबतचे काही क्षण आठवू लागले. सर्वात आधी तो कारमधला गाणी बदलण्याचा प्रसंग आठवून तिच्या गाण्यात हसू उमटलं आणि पुढच्या क्षणाला तिला त्याचे ते पडताना वाचवणं, नंतर ते हात उगारणं आणि पुन्हा हात पकडून तिला समजावणं आणि तेव्हा त्याच्या डोळ्यात दिसलेलं पाणी तिला आपोआपच आठवलं. एवढ्यात तिला आठवलं तिनं अर्जुनसोबत एक AI जनरेटेड फनी फोटो घेतलाय. तिने पटकन साईडचा मोबाईल उचलला आणि ते फोटो पाहू लागली. ते फोटो पाहतानाही तिच्या गालातली स्माईल अधिकाधिक गडद होत चाललेली. त्याचा फोटो झूम करून पाहत होती ती. तिने तिचा केलेला फनी चेहरा आणि तो बुद्धू मात्र गंभीर. पोज हे देता येत नाही या वेडपटला. असा कसा हा बुड्ढा आवडलाय मला, मनाशीच म्हणत असताना तिलाच हसू आलं. आणि पुढच्या क्षणाला तिच्या काय मनात आलं, तिनं सरळ चक्क अर्जुनसोबत काढलेला तो फनी फोटो स्टेटसला जाणीवपूर्वक लावला. अर्थात ठराविक लोकांनाच तो दिसणार होता. आणि मोबाईल साईडला ठेवून डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण मिटलेल्या डोळ्यात अर्जुनचा चेहरा दिसत होता. कसलीशी मोहिनी केलेली त्याने तिच्यावर जणू. ती वेड्यासारखी त्याच्याकडे खेचली जात होती. त्याच्या हँडसमनेसपेक्षा त्याच्या स्वभाव आणि बिहेवियरमुळं तिला त्याच्याबद्दल जास्ती आकर्षण वाटत होतं. आणि तिला आठवत होतं दुपारी वेण्णा लेकमध्ये दोघांनी सोबत केलेलं बोटिंग. तिनं तेव्हाही खूप सारे फोटो घेतलेले, काही त्याच्यासोबत, काही त्याच्या एकट्याचे, तेही त्याच्याही नकळत. त्याचं लक्ष भलतीकडेच जे होतं आणि ती ते आठवून अजूनही गालात स्मित करत होती. इकडं अर्जुनने थोडंफार लॅपटॉपवरचं काम केलं. समीरशीही आज ऑफिसमध्ये काय काय झालंय हे विचारून घेतलं आणि मग बेडवर आला. बेडवर येऊन आडवा होताच त्याला अक्षयाचा चेहरा आठवला. त्यालाही आज दिवसभरातले बरेच प्रसंग आठवले. तिची सोबत आठवली आणि आता उद्याचाच दिवस राहिलाय या विचाराने थोडी अस्वस्थताही वाटली. खरं तर तिच्यासोबत फिरू शकला असता तो, पण कामाच्या निमित्ताने तिला इकडं आणलंय तर त्याला तसं काही करता आलं नव्हतं. नव्हे, तशी हिंमतच नव्हती त्याच्यात. पण आज दुपारी वेण्णा लेकला तिच्यासोबत केलेली बोटिंग त्याला आठवली. तिचं फोटो काढणं चाललेलं आणि तो फक्त ती सगळी एन्जॉयमेंट, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिचे ते फनी फेसेस टिपत होता आणि आतल्या आत खुश होत होता.
आणि एवढ्यात त्याला आठवलं आपण तिला गुड नाईट केलंच नाही आज. मग त्याने साईडचा मोबाईल उचलला आणि व्हॉट्सअप ओपन केला. उघडलेल्या व्हॉट्सअपवर एवढ्यात तिचं स्टेटस अपडेट दिसलं, त्यामुळे त्याने ते आधी ओपन केलं आणि पाहतो तर तिनं काढलेला तो त्याच्यासोबतचा फनी फोटो तिनं स्टेटसला लावलेला. त्याला तो पाहून हसू आलं. एक वेळ अशी होती तिच्या फनी फोटोत ती एकटी होती आणि नाही म्हणताना आता तिच्या फोटोत तोही आलेला. ही एक चांगली साईन होती का काहीतरी चांगलं घडण्याची? त्याला एक उगाच आशा वाटून गेली. पण तिनं दोघांचा फोटो स्टेटसला लावला हेच त्याला प्रचंड आश्चर्य वाटत होतं. बाकी तिने खूप सारे दिवसभरातले फोटोही लावलेले आणि नकळतच संपूर्ण दिवसातले काही प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. हे काय, तू हा फोटो स्टेटसला लावलास? त्याने तिला मेसेज पाठवला, पण तिकडून रिप्लाय आला नाही. थोडा वेळ वाट पाहिली त्याने, मग मात्र आता ती झोपली असेल असं समजून तोही झोपण्याचा प्रयत्न करू लागला. तिचे फनी एक्सप्रेशन मात्र तसेच डोळ्यासमोर येत होते आणि कारमध्ये ते गाणी बदलताना त्याला निर्माण झालेला ताण आणि त्यावेळी तिचं ते इतकं खळखळून हसणं आठवून आताही त्याच्या गालात स्मित आणत होतं. दुसऱ्या दिवशी अक्षय मात्र वेळेवर उठलेली. तिनं छान आवरून घेतलं आणि नी लेंथ वन पीस घातलेला. केस मोकळे सोडलेले आणि हलका मेकअप करून तयार झाली. आज निघायचं, त्यामुळे बॅगसुद्धा भरून रेडी ठेवलेल्या तिने. आणि मग मोबाईल हातात घेतला. पाहते तर रात्री अर्जुनने तिच्या स्टेटसवर केलेला रिप्लाय दिसला. गुड मॉर्निंग सर. हो, छान आलाय ना? तिनं रिप्लाय केला आणि त्याच्या रिप्लायची वाट पाहू लागली, पण त्याचा डायरेक्ट फोन आला जो तिनं लागलीच उचलला. हां सर. अक्षया, रेडी आहेस? हो सर, मी कधीची रेडी आहे. ओके, मग चल ना, खाली नाश्ता करू आणि निघू. आज 4पर्यंत निघावं लागेल, यू नो ना. हो सर, मी निघते. बॅग घ्यायची आहे ना सोबत? हो हो, आपण आत्ताच हॉटेल चेकआउट करतोय. तू खाली आहे? मी खाली निघालोय आता. ओके, तो म्हणाला आणि मग मात्र ती उठली. सगळे रूम फिरून कुठं काही राहिलंय का पाहिलं आणि मग मात्र तिनं एकदा स्वतःला आरशात निहाळलं आणि तिची बॅग घेऊन बाहेर पडली. इकडं खाली अर्जुनने चेकआउटची प्रोसेस करून घेतली होती. दोघांच्या बॅग्स ऑलरेडी कारच्या डिक्कीमध्ये गेल्या होत्या आणि आता दोघंही नाश्ता करत होते. टीम एका बाजूला नाश्ता करत होती. अर्जुनने त्याचा नाश्ता जरा घाईतच संपवलेला. तो तिच्याही आधी उठला. अक्षया, तुझं होऊ दे सावकाश. ते डायरेक्टरनं थोडं बोलावलंय. कालच्या काही क्लिप्स पाहून घ्यायच्या आहेत, कशा आल्यात ते. तर मी आलोच. हवं तर कारमध्ये जाऊन बसलीस तरी चालेल. ओके सर, ती म्हणाली तसा तो घाईतच निघून गेला. तो जाताच तिनं थोडं तोंड वेडावलं, कारण तिला काय अपेक्षा होती त्याच्याकडून काय माहीत. पण एक तर आजचा दिवस शेवटचा होता आणि अर्जुन बस काम काम आणि कामच करत होता. कामाव्यतिरिक्त खरंच त्याला काही वाटत नाही का असंही वाटून जात होतं तिला मधूनच. तिनं तिचा नाश्ता संपवला आणि त्याच्या कारजवळ आली. कारजवळ आल्यावर तिनं काही सेल्फी घेतले आणि कारमध्ये जाऊन बसली. अर्जुनला यायला वेळ लागत होता. एक 15 मिनिटांनी तो तिथं आला. ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला आणि तिला म्हणाला, निघायचं? ते येतील मागून. काहींचा नाश्ता बाकी आहे अजून. हो ठीक आहे सर. आता लिंगमा धबधबा आणि मॅप्रो गार्डन ना सर? हो, तो म्हणाला. पण तो काहीतरी शोधत होता. खिसे चापसत होता. काहीतरी विचारात हरवून. काय झालं सर? माझं गॉगल. ओह, मी विसरलो बहुतेक टीमच्या तिथंच. मी आलोच घेऊन. म्हणत पुन्हा कारमधून उतरला आणि टीमकडे गेला. अक्षया त्याची वाट पाहत कारमध्येच होती. मग असा छान आलेला एक सेल्फी पाहून तिनं तो स्टेटसला लावला आणि एवढ्यात तिला अर्जुनच्या मोठ्या मोठ्याने बोलण्याचा आवाज येऊ लागला. अर्जुन सर? ओ माय गॉड, आता काय झालं? काय झालं पाहायला ती पटकन कारमधून उतरली आणि धावतच आत हॉटेलमध्ये गेली. तर अर्जुन हा म्हणून तावातावाने बोलत होता. काय हे, एक 5 मिनिटात तुम्ही एवढा गोंधळ घातलात? सगळे इतके बेजबाबदार कसे असू शकताय तुम्ही? गॉगल खाली पडतो काय, त्यावर पाय पडतो, एवढंही लक्षात येत नाही तुमच्या?
तुम्हाला माहिती आहे का ही माझ्यासाठी किती महत्वाची गोष्ट होती? सगळे गोंधळले. कोणालाच माहित नव्हतं की अर्जुन एवढा चिडेल. त्याचा आवाज आता अधिक कडक झाला होता. दिस इज डिस्कस्टिंग. एव्हानात आलेली अक्षया हे सगळं बाजूला उभी राहून ऐकत होती. अर्जुनचा राग, त्याचं चिडणं आणि त्याच्या हातात तुटलेला गॉगल पाहून ती सगळं समजून गेली. ती सावकाश पुढे आली आणि शांत स्वरात अर्जुनला विचारलं, अर्जुन सर काय झालं? त्याने तिला पाहिलं आणि त्याच्या रागीत डोळ्यात आता एकदम दुःखाची छटा पसरली आणि त्याने बस हातातल्या तुटलेल्या गॉगलकडे पाहिलं. जणू त्याचं हृदय तुटलंय असंच त्याला वाटत होतं. इट्स ओके ना, आता बोलून येणार आहे का? तुम्ही बाहेर चला. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं अक्षया. या लोकांना नाही समजणार मी का विसरलो इथे. माझ्यासोबत नेहमी असंच होतं. ज्या गोष्टी मी जीवापाड जपतो त्यांच्याच सोबत असं होतं अक्षया. त्याने जोरात बाजूला गॉगल फिरकावला आणि सरळ तिथून बाहेर पडला. अक्षयाने सर्वांना शांत राहायला सांगितलं आणि तिथून बाहेर पडली आणि त्याच्या कारकडे आली. तिला दुरूनच दिसलेलं की ती जोरात कार जवळ जात त्याने टायरवर रागातच लाथ मारलेली. ती हळूच त्याच्या जवळ आली, जो आता एवढा पॅनिक झालेला भलतीकडे पाहत राहिलेला. सर इट्स ओके ना, आय नो तुम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे, मी समजू शकते, पण झालं त्याला काय करू शकतो आपण? नाही, तू नाही समजू शकणार आहे अक्षया. मला किती हर्ट होते हे, तो चिडून म्हणाला. पण तितक्याच शांतपणे ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाली, का नाही समजू शकणार? सर ठीक आहे ना, गॉगलच सुटलाय ना, मी सेम असाच दुसरा गॉगल घेऊन देईन, त्यात काय एवढं? प्रश्न गॉगलचा नाहीच आहे अक्षया. सोड, तुला ना कळणारच नाही. मला ना आता स्वतःचाच राग येतोय. म्हणत तो रागात जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला. मला नाही कळते तर समजवा ना अर्जुन सर, किती स्वतःला व्यक्त करायचं थांबवणार आहात? मला जाणून घ्यायचंय तुम्हाला, पण तुम्ही बोलतच नाही आहात. ते आता चिडलेत. मला शांत राहायला हवं. आय थिंक मला त्यांना वेळ द्यायला हवा. असा विचार करून ती शांतपणे कारमध्ये त्याच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसली आणि बसताच त्याने कार सुरू केली. त्याच्या चेहऱ्यावर एवढं कसलं दुःख पसरलं होतं काय माहीत, पण तिला त्याला असं पाहायला आवडत नव्हतं. ती शांतपणे काचेतून बाहेर पाहत होती. तो कधी शांत होईल याची वाट पाहत. तिच्या मनात मात्र विचारांची रांग लागलेली. अर्जुनच्या शब्दामागचं हळवेपण आणि त्याचे ते शब्द तिला सतत मनात येत होते. प्रश्न फक्त गॉगलचा नाही आहे अक्षया, तुला नाही कळणार. माझ्यासोबत नेहमी असंच होतं. ज्या गोष्टी मी जीवापाड जपतो त्यांच्यात सोबत असं होतं. तो शांत शांत झाला होता आणि का चालवत होता तरी त्याचे ते शब्द, त्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते दुःख स्पष्ट जाणवत होतं तिला. जो माणूस एका छोट्या गिफ्टलाही एवढं महत्त्व देतोय तो आयुष्यातील नात्यांना किती जपेल, या विचारानेच तिला खूप काहीतरी चुकतंय असं वाटून गेलं. ती आता हळूच त्याला मृदू स्वरात म्हणाली, अर्जुन सर, मी समजू शकते की हा गॉगल तुमच्यासाठी किती खास होता, पण तुटलेल्या गोष्टींवर आपण इतकं रडत बसू शकत नाही ना. काय सांगावं, त्या गोष्टींचं तेवढंच आयुष्य असेल. मला नाही माहीत ते, पण हे गिफ्ट फक्त गिफ्ट नव्हतं अक्षया, काहीतरी वेगळं होतं. ते तुला नाही समजणार. मग सांग ना मला काय होतं. तिला पुढचा प्रश्न त्याला विचारावा वाटत होता, पण तिनं आवर्त घेतलं. त्याला वेळ देऊ असा विचार करत तिनं काचेतून बाहेर चेहरा वळवला. मला कळतंय सगळं, पण का एवढी अस्वस्थता अर्जुन सर? का? मग बोलत का नाही आहात? मग माझ्या गिफ्टची एवढी काळजी करताय तुम्ही, तर आयुष्यात त्या खास व्यक्तीला किती जपून ठेवाल हो तुम्ही. मी फक्त कल्पनाच करू शकते. दोघंही आता शांत होते. कार रस्त्यावर धावत होती आणि मॅप्रो गार्डन आल्यावरच थांबणार होती. पण अक्षया आणि अर्जुनचा हा प्रवास एकमेकांकडे त्यांना नेत होता की आणखीन दूर, हे आता पुढच्याच भागात कळेल. बघूया काय होते पुढील भागामध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा.
थँक्यू सो मच.